विनीत खूप दिवसांनी गावी आलेला होता. गावी येऊन त्याला एकच आठवडा झालेला होता आणि त्याने एका मुलीला पाहिलं. तसं तिच्यासोबत त्याने खूपदा आनंद घेतला. नमस्कार. विनीत शहरातला 19 वर्षाचा देखणा तरुण होता. आई बाबा शहरात नोकरीला असल्यामुळे त्यांना शहरात येऊन राहावं लागलं. विनीतचे आजीबाबा गावी राहायचे. ते विनीतला गावी बोलवायचे, पण तो काही गावी जायचा नाही. पण आता तो गावी आला. गावाकडचं वातावरण पाहून त्याचं मन खूपच आनंदी झालं. त्याचे आजी आजोबाही विनीतला भेटून खूपच भारी वाटलं. तो दररोज पहाटे शेताकडे फिरायला जायचा आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा. त्याला गावात येऊन आता आठवडा झालेला होता. आजही पहाटे तो नेहमीप्रमाणे शेताकडे फिरायला गेला आणि परतताना त्याने एका शेतात पाहिलं. कुणाच्या तरी कुजबुजण्याचा आवाज येत आहे. विनीत लगेच तिथं गेला आणि त्याने पाहिलं एक तरुण तरुणी बसलेले होते. तरुणी रागवत त्याला म्हणत होती, यापुढे जर मला असं बोलावलं आणि माझ्या मागे लागलास तर विचार कर. दरवेळेस मला इकडे बोलावतो आणि माझा त्रास अजून वाढवतोस. तुझ्याकडून तर काही होत नाही. असं म्हणत ती उठली आणि घराकडे निघाली. तो तरुण तिच्या विनवण्या करीत होता, पण तिने त्याला धमकावून सांगितलं. तसं तो गप्प बसून राहिला आणि ती चिडून घराकडे निघाली. सकाळचे 8 वाजायला आले होते. दिवस उन्हाळ्याचे असल्यामुळे चांगलंच बाहेर तापवत होतं. तसं मी समजून गेलो ते कशासाठी आले होते, पण त्या मुलीची इच्छा त्याच्याकडून पूर्ण झालेली नव्हती. म्हणूनच ती रागाने निघाली होती. मीही पटापट पाय टाकीत चालत होतो, कारण विनीतला ती मुलगी आवडली होती आणि त्याला असं वाटत होतं तिच्या मनासारखं त्याने तिला प्रेम दिलं तर ती खूप खुश होईल. आणि विनीत काही नवीन नव्हती, ती गावातलीच होती. विनीत गावी आल्यापासून बऱ्याचदा तिला पाहिलं होतं आणि तिनेही विनीतला चांगली नजर भरून पाहिलं होतं. तिचं नाव धनश्री होतं, पण तिला गावात धनुष म्हणायचे. ती रंगाने सावळी, दिसायला छान होती. बऱ्याचदा विनीतने तिला तशा नजरेने बघितलं होतं, पण त्याला माहीत नव्हतं तिचं दुसऱ्या मुलासोबत आहे. पण आज त्याला त्यांच्यासमोर असं दोघांना बघून खूपच आनंद झाला, कारण आता धनुच्या जवळ जायला काहीच अडचण नव्हती आणि ती त्याला नाहीही म्हणू शकत नव्हती, कारण तिला त्या मुलासोबत त्याने बघितलं होतं. विचार करता करता विनीत तिच्याजवळ आला आणि तिने त्याला पाहिलं. तसे ती थोडी दचकली आणि बोलली, काय रे विनीत, तू एवढ्या सकाळी शेताकडे काय करतोय? विनीतनेही तिला पाहत म्हणाला, धनू, मी तर दररोज पहाटे शेताकडे फेरफटका मारायला येतो आणि तू इकडं, तेही एवढ्या सकाळी. ती चालतच म्हणाली, अरे मीही शेताकडेच आले. ती असं बोलताच मी म्हणालो, एकटीच? हो रे, एकटीच आले होते. ती जरा चिडूनच बोलली. खरं बोलते, मी म्हटलं. ती थांबत रागात म्हणाली, मग काय अख्ख्या गावाला सोबत घेऊन येऊ का? अगं तसं नाही धनू, मी तुझ्यासोबत त्याला पण पाहिलं आणि काय करीत होते तेही, पण खूप वाईट वाटलं ग. तुझ्या मनासारखं झालं नाही. धनू,
शांत उभी होती आणि तिचे डोळेही भरून आलेले होते. आणि तिने विनीतला हात जोडत म्हणाली, विनीत, हे माझ्या घरी किंवा दुसऱ्या कोणाजवळ सांगू नकोस. विनीतनेही तिला शांत करत हो म्हटलं आणि ते दोघी घरी आले. विनीतले त्याला जे विचारायचं होतं ते तर त्याने विचारलंच नाही, कारण त्याला ते योग्य वाटलं नव्हतं. तिने जरी होकार दिला हे असता तर तिची मजबुरीचा फायदा त्याने घेतला असं झालं असतं. म्हणून त्याने तिला तिथं काहीच विचारलं नाही. पण दुसऱ्याच दिवशी विनीत हा नेहमीप्रमाणे शेताकडे फिरायला गेला आणि येताना त्याने पाहिलं तसा त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. त्याच शेताच्या बांधाजवळ धनू त्याची वाट पाहत उभी होती. विनीतच्या मनात नुसत्या उकड्या फुटत होत्या. असं वाटत होतं की धावत जावं आणि तिला गच्च मिठीत घ्यावं, आणि तोही पटापट पाय टाकीत आला. तसं तिने त्याला गोड स्माईल देत विचारलं, काय रे विनीत, किती वेळ लावलास यायला? मी पाऊण तासापासून तुझी वाट बघते. विनीतही तिला पाहत म्हणाला, माझी वाट? पण कशाला? ती काहीच न बोलता त्याच्याजवळ आली. त्याच्या नजरेत नजर टाकून पाहत होती. विनीतही काहीही न बोलता तिच्या डोळ्यात पाहत होता आणि हळूच तिने त्याला मिठी मारली. तसा विनीतनेही तिला त्याच्या मिठीत घेतलं. सर्व त्याच्या मनासारखं होत होतं. आणि धनू हळूच त्याच्या कानात म्हणाली, विनीत, चल ना, मला तुझ्या प्रेमाची नितांत गरज आहे. तूच माझ्या मनासारखं प्रेम मला देऊ शकतोस. विनीत काही न बोलता तिच्यासोबत गेला आणि दोघांनी एकमेकांना भरभरून प्रेम सुख दिलं. धनू तर आता बास झालं असं म्हणत होती, कारण तिची खूप दिवसांची तहान आज पूर्ण मिटली होती. पण विनीत तर थांबायलाच तयार नव्हता. त्या दिवसानंतर विनीत आणि धनू दररोज असंच प्रेम करायचे. काही दिवसांनी तिचं लग्न झालं आणि विनीतही तिच्यासोबतच्या प्रेमळ आठवणी घेऊन शहरात परतला. तर मित्रांनो, ही काल्पनिक कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मग विचार कसला करताय? पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.